कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा 2026-27 सालाकरिता 3,186 कोटी 60 लाख रुपयांचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी शुक्रवारी पार पडलेल्या महासभेत सादर केला। यामध्ये जमा आणि खर्चाच्या बाजूसह मागच्या वर्षीच्या सुधारित अर्थसंकल्पानुसार आरंभीची शिल्लक 572 कोटी 76 लाख रुपये दाखवण्यात आली आहे। कोणतीही करवाढ दरवाढ नसलेल्या यंदाच्या अर्थसंकल्पात नागरिकांसाठी पुरविण्यात येणाऱ्या विविध सोयी सुविधांसह विकास प्रकल्पाकरिता 3,186 कोटी 49 लाखाचा खर्च अपेक्षित आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकाच्या बजेट महासभासमोर पुढे सादर केलेला आहे। ते जनरल बजेट आणि परिवहन विभागाचे दोन्ही बजेट सादर करण्यात आलेले आहे। जनरल बजेट आपण जवळजवळ 3,186 कोटीच्या बजेट यावर्षी सादर केलेला आहे। त्याच्यामध्ये शहरासाठी जे मुख्य विषय आहे त्याच्यामध्ये विशेष करून पायाभूत विकास, रस्ते पूल इत्यादी ते बांधकाम करणे, उद्यान आणि तलावाचा विकास करणे, आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठा, जल व मलनिस्सरण या ठिकाणी विकास करण्याकरिता आपण निधी दिलेला आहे। एवढंच नाही तर जे महत्त्वाचे प्रश्न उदाहरण स्वरूपात कुत्र्यांचे प्रश्न आहेत त्याकरिता निर्बीजीकरण केंद्राच्या श्रेणीवर्धन करणे, निर्बीजीकरण केंद्र वाढवणे आणि शेल्टर होम तयार करणे याकरिताही बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे वैकल्पिक स्रोत म्हणून आपण यावर्षी 200 कोटीच्या म्युनिसिपल बॉन्ड KDMC करिता एक म्हणजे मार्केटमधून पैसे घेण्याचा आपण प्रयत्न करतोय। एकंदरीत रीतीने सर्व समावेशक आणि सर्व घटकाला न्याय देणारा आणि सर्व क्षेत्रामध्ये नागरिकांची जे इश्यूज आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न या बजेटमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एकंदरीत सगळे प्रस्ताव आपण संकलित करून महासभेपुढे ठेवलेला आहे पुढील मंजुरीसाठी। सर, जन्म मृत्यू आणि विवाह प्रमाणपत्र संदर्भात